नमस्कार मित्रांनो, मी अक्षय नेरुरकर, मालवणी विरान बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी यो व्हिडिओ बनवते. ह्याचं कारण म्हणजे आपलं मित्र ऋतिक मुंबईवरून इलो आणि त्यांनी इकडे एक्सप्लोर जास्त करूक नाही, तो जास्तीत जास्त मुंबईतच असता. त्याच्यामुळे ते का वेंगुर्ल्यामध्ये जाऊचं होतं आणि वेंगुर्ले माझं पण फेवरेट एक तो म्हणजे त्या शहर किंवा गाव म्हणा तर माझं पण फेवरेट आहे. त्यामुळे मी ते का सांगितलं की आपण जाऊया फिरू वेंगुर्ल्याक. तर आता आम्ही वेंगुर्ले खवणेमध्ये जातो आणि तिकडे आपण कायाक रायडिंग म्हणजे जा काय हा ना लकी दादाच्या व्हिडिओत आम्ही बघितलं आणि त्याच्यासाठी स्पेशल आता आम्ही त्या एक्सप्लोअर करू जातो. तर तिकडे गेल्यानंतर तुमका समजतं की काय तिकडचं नेचर आणि कसा काय आता सगळा. इथून आपण पुढे डायरेक्ट वेंगुर्ल्यात जाऊन तिथून सुरुवात करूया व्हिडिओ. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चालू. तर मित्रांनो, आता आम्ही खवणेमध्ये पोचलो आणि आपल्याक ज्या ठिकाणी जाऊचा ना त्या ठिकाणी हे बघा, या साईडला आपल्याक जाऊचा कायाक रायडिंग करू. आणि खाली तो मागे तुमका दिसतं तो बघा बीच आहे, खवणे बीच. पूर्ण मस्त आतमध्ये होड्या वगैरे आहेत आणि पाणी एकदम क्लिअर, म्हणजे खूप बीच तर एकदम क्लीन बीच आहे. आपण तिकडे पण जाऊया नंतर, तर आपण एक्सप्लोअर करूया. आधी ह्या इकडे जाऊन बघूया आपण कसा काय आता. तुमका मी सगळा रेट वगैरे सांगते. खाली जाऊया. तरी बघा, इकडे हे कायाक करूसाठी जे बोट आहेत ना ते आपले बोट ठेवलेले आहेत आणि त्या साईडीक तो बघा, तर त्यांचं एक जेटी म्हणतो आपण ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे ती जेटी आहे. तिकडनं ते आतमध्ये जातात आणि पुढे ती चिपीची बेट वगैरे आहेत, त्या साईडला दिसतात ती चिपीची बेट वगैरे, झाडा वगैरे आहेत. तिच्या आतमध्ये आपल्याला जाऊचं लागतं राईड करूसाठी. तर बघूया आता इथून आपण सुरुवात करूया त्या राईडला. तर मित्रांनो, ह्या लाईफ जॅकेट हा जर घातल्यानंतर सिक्युरिटीसाठी या लाईफ जॅकेट त्यांच्याकडनं आपल्याला देतात ते, आणि ते लाईफ जॅकेट घालूनच आतमध्ये प्रत्येकाक जाऊचं लागतं. ते बघा, ते गेले आहेत पुढे. ते ऋतिकला पण लाईफ जॅकेट दिल्याने. चला, रेडी फॉर राईड. येस. तर आता आम्ही जातो दोघी आतमध्ये. हे दादा आपल्या, दादा नाव का? विराज. तर विराज आपल्याला आता घेऊन जातो राईड करू. पुढे गेल्यानंतर पण आपण बघूया किती सुंदर पर्यटन स्थळ आहे इकडे. तुमका सगळी माहिती मी पुढे गेल्यावर देते. तर चला आपण आता जाऊया खाली. तर प्रत्येकाक माहिती देतात कसं राईड करूचं लागता. काय काय म्हणतात ते का हातात आता पॅडल कसं मारायचा काय याची इन्फॉर्मेशन देतात. पूर्ण लेफ्ट साइड म्हणजे राईट टर्न मारतो, पूर्ण लेफ्ट मारायचं आणि लेफ्ट मारला तर पूर्ण राईट घेतला असा पकडायचा. हा, राईट आहे, लेफ्ट लिहिलेलं आहे. ओके ओके, राईट लेफ्ट लिहिलेलं आहे, असा पकडायचा. हाताची पोझिशन अशी, असा अर्धा डिप करून असं मागे खेचला ना बोट पुढे जाणार. अर्धा डिप करून मागे खेचायचं, बोट पुढे जाणार. ओके, आणि असं फिन चेंज करून पुढे ढकलला की रिव्हर्स जाणार. रिव्हर्स असं पुढे ढकलला की रिव्हर्स, मागे खेचलात की पुढे. ओके. आता सरळ चालवायची असेल ना, एकदा दोघांनी पण एकदा लेफ्ट एकदा राईट, एकदा लेफ्ट एकदा राईट, सरळ चालू. आणि राईटला जायची असेल, राईटला टर्न घ्यायचं असेल, फक्त लेफ्ट करायचं की राईटला टर्न होणार. ओके, बरोबर. ओके. ऋतिक चालवता आणि मी पुढे बसले. मग पाठीमागून पण येतं ते बघा, छोटे छोटे अजून बोटी आहेत ते. परिसर एकदम एक नंबर आहे इकडचं, बघण्यासारखे आहे एकदम. क्लायमेट पण बघण्यासारखे, एकदम क्लीन मस्तपैकी. आणि साईडला हे दिसतं ना चिपीचा बन म्हणतं ते का, त्या साईडीक पण आपण जाऊ शकतो. पण त्यासाठी आपण आपल्याला भरती हवी ना रे, पाणी हवं. आता काय सुकती आहे का भरती आहे? आपल्याला इन्फॉर्मेशन देऊसाठी हो छोटंसं मुलगा तो पण आपल्याबरोबर. बरेच पुढे येईल आता इकडे. आणि या साईडने आता टर्न मारून आम्ही आता रिव्हर्स जातो, रिटर्न जातो तिकडे मागे.
मगाशी जिथून गेलेलो तिथेच आता परत इलो आम्ही. आता ही बोट तिकडे त्या जेटीवर लावून आम्ही उतारतलो. समोरच आपल्या दिसताना त्या साईडला समुद्र राहतो बघा. मित्रांनो कायाक आम्ही केलं आता. खूप मजा येईल, मस्त वाटलं एकदम. आतमध्ये तिकडे गेल्यावर मँग्रोवच्या त्या म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ना खूप भारी वाटतं तिकडे. आणि गर्दी पण खूप होती, यापेक्षा पण काल गर्दी होती असं ते सांगतात काका. ते बघा मागे बघू शकतास तुम्ही गर्दी किती आहे ती. आणि या साईडला ना खाली ते बोटी वगैरे लावले ते बघा. आता आम्ही आता खालनं राईड करून इलो. त्याच्यानंतर आता जवळजवळ 1:30 वाजले, त्याच्यामुळे आम्ही आता कुठेतरी जेवतलो जाऊन. आणि जेवल्याच्यानंतर मग पुढचं प्लॅन आमचं बघूया काय होता तो. त्यानंतर कुठच्या तरी बीचवर वगैरे किंवा अजून काही तरी कुठचं तरी ठिकाण असतं तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिकडनं पण शूट करतो. मित्रांनो इकडे लाईट हाऊसवर इलो आम्ही. आणि इकडे गर्दी तर कोणीच नाही आतमध्ये. एक फक्त गाडी आमका बाहेर जाताना मिळाली, त्यामुळे आम्ही पुढे इलो. लाईट हाऊस इकडेच आहे बघा साईडला. तुमका दाखवते मी पुढे. तिकडे तिकीट काढूचं लागतं आणि तिकीट काढूनच वरती जाऊ देतो. आपल्याक मोठा वडाचं झाड आहे बघा. तर मित्रांनो ही आपल्या लाईट हाऊसच्या मागची बाजू आहे. म्हणजे या साईड वेंगुर्ला बंदर वगैरे या साईडला येतात. गोव्याची साईड ही. आणि ही साईड दिसताना आपल्याक ती मालवणची साईड आहे. ही बघा ही साईड कळा. तिकडे गरी घेऊन पण माणूस उभे आहेत मासे पकडूसाठी. तिकडे एक दिसता माका तो बघा. नंतर इकडे पण आहे की या दगडांच्या मागे आत्ता दिसलेलं माका जस्ट. ह्या पण लोकेशन मस्त आहे, खूप भारी आहे लोकेशन खालचं ना. तिकडे खाली जाऊ पण वाटत. मगाशी आम्ही येताना बघितलं तिकडे पार्क केलं होतं गेटच्या बाहेर. आणि त्यासाठी ना खाली पायवाटा. 1-2 मोटरसायकली पण तिकडे होते, म्हणजे त्या मार्गेच गेले असतील. ते दिसतात तिथे इझिली जाऊ शकतात माणूस. अशा टाईपचं लोकेशन आहे इकडे. तो बघ माणूस. अरे मसलो जाऊया खाली. कसं वाटलं तुका हे लोकेशन? जाम भारी वाटलं. आता खाली जाऊचं असं मला वाटतं. जबरदस्त तिकडे ना शांत. आणि तसंच सेम ना ह्या ज्या दिसता ना लोकेशन, म्हणजे ह्या मित्रांनो ह्या जर लोकेशन दिसता ना आपल्या काही खडका वगैरे ती, तर आपल्या तिकडे पण बघू मी त्याला वेंगुर्ला बीच बंदरवर. नाही पण आता काय एक बरं झालं की आपण दुपारी गेलो त्यामुळे गर्दी नाही आणि एकदम शांत वाटतं. हां शांत वाटतं इकडे, गर्दी नाही. खाली गार्डन वगैरे आहे त्या साईडला ना, गार्डनचं स्पॉट वगैरे केलेले आहेत त्यांनी, जे मागे आपले दिसतात ते बघा. तर इकडे ते काका बोलले की माणसं पण असतात येणारी जे पर्यटक आहेत ते, आणि पर 20 रुपये तिकीट आहे प्रत्येकी. तर वरती यायचा, तर आतमध्ये तुम्ही गार्डनमध्ये फिरू शकतास, फक्त वरती यायचं 20 रुपये तिकीट आहे. चला लाईट हाऊसवर आम्ही खूप वेळ थांबलो वरती, आणि आता खाली जातो इकडनं. छोटीशी वाट आणि त्यातूनच शिडी चढान जायचं वरती, आणि तसंच शिडी उतरायची आता. मित्रांनो आम्ही आता खूप फिरा निलाव, पूर्ण काळे काळे झालो आहे बघा, दिसतात ना उन्हात. जबरदस्त ऊन होता, जबरदस्त. आणि आत्ता आम्ही वेंगुर्ला बंदरावर इलाव. तर मागे आपल्या दिसता गजाली हॉटेला, तिकडे आम्ही जेवसाठी इलाव. आणि या साईडला आहे बघा या बंदरा, वेंगुर्ला बंदर, त्या साईडला काय बंदर. आपल्या तिथे पण जाऊचा, तिथे पण जाऊया. आधी पहिले जेवून घेऊया थोडा थोडा, आणि त्यानंतर मग आपण बंदरावर जाऊया. मित्रांनो आमचं जेवण झालं आणि आम्ही आत्ता इलो वेंगुर्ला बंदरावर. तर इकडे लिलाव वगैरे असतं इकडचं. हे वेंगुर्ला बंदर आहे बघा, आणि त्यासाठी खाली आपल्याला समुद्र दिसतो. आपलं मित्र तिकडे आहे, आपण आता तिकडे जाऊया आणि बघूया. खाली घरी लावून पण बसले आहेत कोण कोण लोक.
मित्रांनो वेंगुर्ल्यामध्ये आपला फिरान झालेला आणि आता आम्ही कुडा मार्गे जातलो घरी. तर कुडामध्ये बघण्यासारखे असं काय नाही. आपण पुढे आम्ही आता धामापूरच्या तलावावर जाऊचो प्लॅन करतो. तिकडे गेलो होतो, तिकडचं पण शूट आम्ही तुमचं दाखवतो. तर वेंगुर्ला आमचा फिरान झाला आणि वेंगुर्ला फिरान कधीच होतं नाही, कारण अजून बरेचसे स्पॉट जे आम्ही कवर नाही करू शकलो, कारण आज भाऊबीज आणि आमका रिटर्न जाऊचा परत घरी, त्यामुळे आमका लवकर जाऊचा. तर नेक्स्ट टाईम जेव्हा परत येऊ तेव्हा उरलेले स्पॉट सगळे कवर करू. तर आता आम्ही जातो पुढे धामापूरच्या तलावावर. मी धामापूरमध्ये येईल आता. बराच आम्ही असं गोल राऊंड पूर्ण केलं. वेंगुर्ल्यामध्ये गेलो, वेंगुर्ल्यामधून कुडामध्ये येलो, कुडामधून आता धामापूरमध्ये येलो आणि भगवती मंदिरच्या इकडे धामापूरचा आपला तलाव तिकडे थोडीशी भेट देऊन तिकडचा थोडासा नेचर एक्सप्लोअर करून आम्ही इथून डायरेक्ट मग नंतर जातलो लकीदादाच्या घराकडे. आपल्या रेवंडीमध्ये, मालवणमध्ये रेवंडीमध्ये आम्ही तिकडे जातलो आणि तिकडे आपली व्हिडिओ संपवतलो. मंदिरात काहीतरी कार्यक्रम बहुतेक चालू आहे, आपण तिकडे त्या तलावावर जाऊन बघूया काय कार्यक्रम चालू आहे किंवा काय. आणि ते गाड्या पण दिसतात आजूबाजू, त्यामुळे पर्यटक पण इले असतले. तर चला पुढे आपण जाऊया मंदिराकडे आणि तिकडे बघूया. मित्रांनो अजूनही कोकणातल्या हॉटेलांमध्ये हे असले पदार्थ मिळतात. ते बघा, घावणी चटणी, पोहा, उपमा, शिरा, मिसळ, वडे चटणी, कोंबडी वडे वगैरे सगळं. आणि ह्या आपल्या गेटवरच आहे, भगवती मंदिरमध्ये जो जाताना गेट, त्या गेटवरच आहे, म्हणजे आतमध्ये दुकान असतलंच, तिकडे मिळत असतला. चला आता आपलं झाला दर्शन इकडचा आणि थोडीशी मजा केलं पाण्यामध्ये, पण थोडंसं पाय टाकून बसलेलो शांत. आता इकडनं आपण हे का जाऊया ना मालवणला गेल्यानंतर लकीदादा बोललो सकाळीच गेल्यानंतर मला जरा कॉन्टॅक्ट करा म्हणून. आता पुढचं प्लॅन काय अजून आमचं डिसाईड झालं नाही. लकीदादाकडे जाऊन नंतर मग आपण ठरवू पुढे काय करायचं. आता एक उभो घे. तर मित्रांनो सगळा फिरान आता मालवणमध्ये येलो आणि आमका जाऊचं आता लकीदादाच्या घराकडे रेवंडीमध्ये. तिकडे आपल्या बाबल्या दादाचा घर हा कोळंबातला, डिचोलकर आपले तात्या आजोबा. तर त्यांच्या घराकडे मी थांबलो. इकडे एक गाडी लावलेलो आम्ही, पार्किंग केलेलं, ती आता घेऊसाठी इकडे थांबलो आणि इकडनं आता जातो लकीदादाकडे. चला आता लकीदादाकडे आपण जाऊया आणि तिकडे नंतर मग व्हिडिओचा आपल्या एंड करूया. तर मित्रांनो भरपूर फिरलो आम्ही. मालवणमधून कुडा मार्गे आम्ही वेंगुर्ल्यात गेलो. वेंगुर्ल्यात 2-3 स्पॉट बघितलं, जेवढे कवर झाले संध्याकाळपर्यंत तेवढे. त्यानंतर परत कुडा मार्गे आम्ही भगवती मंदिरकडून म्हणजे धामापूरकडून परत मालवणात येलो आणि आत्ता रेवंडीत मागे बघताच तुम्ही लकीदादाचं घर आहे, लकीदादाच्या घराकडे येलो आम्ही. आणि इथून आता थोडं वेळ बसतलो आणि नंतर घरी जातलो, भाऊबीज करू माझ्या घरी. आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू, तोपर्यंत बाय बाय.